हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा पहिल्या आन्सर कीनुसार कट ऑफ बघणार आहोत। तर बघा, कट ऑफ बघताना आपण सुरुवातीला क्लासेसच्या आन्सर कीनुसार पोल टाकला होता। तर बघा 55% आणि 23% मुलं ही जी होती ती 105च्या खाली होती, म्हणजे 100च्या खाली फक्त 55% मुले होती आणि 100च्या वर उरलेले 45% मुलं होती। जर आपण 417 वोटचा विचार केला तर 45% म्हणजे किमान 200 मुलांना, 200 ते 190 मुलांना हे 100+ मार्क होते, म्हणजे कितीपैकी 400 पैकी। तर बघा आता पहिल्या आन्सर कीनुसार तर त्यांचे मार्क जे आहेत ते कमी झालेले आहेत। तर बघा आता पहिल्या आन्सर कीनुसार 362 मुलांनी वोट केलं होतं आणि त्यामध्ये 100च्या वरती फक्त 22%, म्हणजे जे 45% क्लासेसच्या आन्सर कीनुसार 100च्या वर होते ते आता आयोगाच्या आन्सर कीनुसार फक्त 22%, म्हणजे निम्मे मुलं कमी झाले। मग त्यानुसार आता बघा सर्वात जास्त जी घनता आहे ती 85 ते 90, म्हणजे जास्त मार्क कुठं आहे ते 85 ते 90 दरम्यान आहे आणि त्यानंतर 90 ते 95 दरम्यान आहे। मग अशी याचा जर विचार केला असता, आता आपण याच्यानंतर कट ऑफ हा अपडेट केलेला आहे। आपण सुरुवातीला क्लासेसच्या आन्सर कीनुसार सांगितला होता, तो आता आपण अपडेट केलेला आहे। तर बघा, आणि पेपर हा अवघड होता, याच्यासाठी आपण थोडेसे कमेंटचे स्क्रीनशॉट आणलेले। तर बघा आता 100च्या वरती जाणार नाही, माझा स्कोर 2025ला 129 होता, आता 95 झालेला आहे। म्हणजे ज्याचा स्कोर 2025ला पण अवघड पेपर होता, जागा कमी होत्या, 129 स्कोर होता, त्याला 95 स्कोर आला। त्यानंतर दुसरी कमेंट बघा, सर कट ऑफ 100%, 95 ते 100 राहणार, 230 जागा राहिला तर पेपर खूप कठीण होता। आणखी बघा लास्ट टाईम मला 132.50 होते, म्हणजे बघा किती मार्क्स होते, आणि 90 आहे, आता 90 आहे। म्हणजे हा जो पेपर होता तो एकदम आपण म्हणतो ना तुक्केबाज होता, किंवा म्हणजे बरोबर आला तर आला टोला। दरवेळेस काय व्हायचं की भूगोलचा पेपर जो होता, भूगोलला 15 पैकी 12 ॲव्हरेज लिहायचे, पॉलिटीला 14, 15 पैकी ॲव्हरेज असायचे, करंटला काही नाही तरी 10 मार्क्स पडायचे, आणि सायन्सला किमान 12-13 असे मार्क्स त्यांना पडायचे। पण यावेळेस झालं काय, जे आपल्याला जे जिओग्राफीमध्ये प्रश्नाचे उत्तर, म्हणजे 12-13 प्रश्न जे आपले बरोबर येत होते ते आता कुठेतरी 6-7 वर आलेले, जे पॉलिटीला 14 यायचे ते आता 10 वर आलेले, आणि जे करंटला 10-11 यायचे ते आता 5-6 वर आलेले आहे। इतकी म्हणजे त्याच्यामध्ये तफावत झालेली आहे। आता ज्या मॅक्झिमम जी घनता आहे मुलांची 85 ते 90 या दरम्यान आहे, तरी 85 ते 95 दरम्यान आपण त्याला म्हणू, म्हणजे आता त्यानुसार आपण कट ऑफ आपला प्रेडिक्ट करूयात। तर बघा आपण क्लासेसच्या कीनुसार सांगितलं होता कट ऑफ 102 ±2। तर बघा आता ह्या आपण जे आयोगाची आन्सर की आली त्यामध्ये 2 क्वेश्चन जे आहे, ज्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे ते कॅन्सल होणार आहे, म्हणजे याच्यातून 102 मधून 4 मार्क 85 ते 95 मध्ये आहे। परंतु ज्या ठिकाणी घनता आहे त्या ठिकाणी लागतो कट ऑफ नाही, त्याच्यावरती जो आकडा आहे त्या ठिकाणी कट ऑफ लागतो, म्हणजे शुअर शॉट हा कट ऑफ 94 ते 98 या दरम्यान लागणार आहे। त्या दृष्टीने तुम्ही तुमची तयारी सुरू करा, आणि जर बाय चान्स अजून बी अवघड गेला तर 90 पर्यंत सुद्धा जो लागू शकतो ओपन मेलसाठी। त्यामुळे ज्यांना 85 ते 90+ आहे, आता 85+ म्हणण्यापेक्षा ज्यांना 90+ आहे त्यांनी मेन्सची तयारी करायला काही हरकत नाही, आणि जर तुमची कंबाईन असेल तर तुम्ही आधी कंबाईनचा अभ्यास करा, नंतर याच्या मेन्सकडे या। आता ज्या दृष्टीने आयोगाने आपली पहिली आन्सर की लगेच जाहीर केली एका दिवसात, त्यानुसार या महिन्याच्या शेवटपर्यंत दुसरी आन्सर की आणि जुलैमध्ये आपल्याला लगेच निकाल लागलेला दिसेल। त्यामुळे आपल्याला मेन्सला त्यानंतर पण 3 महिने शिल्लक राहतात। त्यामुळे तुम्ही आता सध्या कंबाईन करत असाल तर कंबाईनवर फोकस करा, आणि नंतर मग आपण त्या दृष्टीने